आज आपण मस्त अशी महाराष्ट्रीयन कढी रेसिपी बघणार आहे। त्यासाठी मी एका भांड्यामध्ये 1 वाटी दही घेतलेलं आहे। त्याच्यामध्येच आपल्याला 3 चमचे बेसन पीठ घालायचं आहे। बेसन पीठ जास्त पण घालायचं नाही, कारण कढी ही कशी पातळच छान लागते, जास्त पण घट्ट ती छान लागत नाही। तर आता रवीने किंवा माझ्याकडे ही बीटर मशीन आहे, त्याच्याने मी असे गटलून घेणार आहे। पहिल्यांदा तसंच मी हे मिक्स करून घेणार आहे। त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आणि हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी इथं थोडंसं याच्यामध्ये पाणी पण घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही रवीने हे करू शकता। तर हे आपलं मिश्रण तयार आहे। आता एक कढई ठेवायची, ज्याच्यामध्ये आपण कढी बनवणार आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 3 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल व्यवस्थित तापलं की त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकायची, 1 चमचा जिरे टाकायचं आणि चिमूटभर हिंग टाकायचं आणि ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकायच्या। त्याचबरोबर इथं मी 1 मिरची बारीक कट करून घेतलेली आहे, ती पण घातलेली आहे आणि कढीपत्ता। आता हे 2 मिनिटं परतवून घ्यायचं। जास्त पण लसूण आपल्याला लालसर करायचं नाही। त्याच्यामध्येच आपल्याला पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे। तेलातच हळद घालायची, म्हणजे कढीला छान असा पिवळसर कलर येतो। आता जे आपण मिश्रण बनवलेलं आहे ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचं। गरजेनुसार पाणी घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं। त्याचबरोबर इथं मी किसलेले हे आलं घातलेलं आहे। आलं नक्की घाला आणि शेवटीच घाला, म्हणजे कढीला छान अशी चव येते। आता हे एकसारखं हलवत आपल्याला घ्या राहायचं आहे, म्हणजे काय होतं की जी कढी आहे ती फुटत नाही। त्याला उकळी येईपर्यंत आपल्याला ते एकसारखं हलवत राहायचं आहे। हे बघा, त्याला छान अशी उकळी येऊ लागलेली आहे। आता गॅस थोडासा बारीक करायचा आणि बारीक गॅसवर आपल्याला हे 5 ते 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे। हे बघा, मस्त अशी कढी आपली तयार झालेली आहे। आता पुन्हा एकदा आपण ती मिक्स करून घेऊया। तर कढी ही जास्त घट्ट करायची नाही, आणि जी काय होती थंड झाल्यानंतर थोडी घट्टच येते। त्यामुळे करतानाच आपण थोडीशी पातळ करायची, म्हणजे ती जर टेक्स्चर आहे ते व्यवस्थित असं घट्ट येतं नंतर। हे बघा, मस्त अशी एकसारखी दाटसर अशी ती कढी तयार झालेली आहे। शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि कोथिंबीर टाकल्यानंतर लगेच ते झाकण लावून ठेवायची नाही, नाहीतर काय होतं की कोथिंबीर काळी पडते। म्हणून कोथिंबीर टाकल्यानंतर ती थंड होईपर्यंत आपल्याला कढीवर अजिबात झाकायचं नाही। तर मस्त अशी आपली कढी इथं तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता की मस्त अशी ती झालेली आहे। तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।